नाही संजोग त्यांचं काय शिस्त आहे हे एवढं लांबचं आहे जवळचं ना आकोड घ्या आकाश आहे रे नाम नको घेऊ आकोड घे महिला अध्यक्ष प्रगती कारंडे गणेश मोरे गाडीचे अध्यक्ष विजय कारंडे उपाध्यक्ष संजय कारंडे तुम्ही हेल्मेट बॅकअपला काढून ठेवायचं महिन्यानंतर आपला व्यवस्था कार्यक्रम होणार आहे पुष्पा नामदेव कारंडे आता मी टॉस जिंकलेला आणि आमचं नाव महारंगी रॉयल आणि मी आता टॉस जिंकलेला आहे आणि सध्याच्या स्पीच बघितलं तर इथे बॉलिंग स्पीच आहे त्यामुळे आम्ही इथे फिल्डिंग घेतलेली बॉलिंग बॅटिंग घेतलेली आहे. आमचं नाव आहे सुपरस्टार माळुंगे आणि संघमालक माझे आजोबाच आहेत नामदेव कारंडे आणि मी खूप स्ट्रगल करून फायनल पर्यंत पोहोचलोय. आता ही जिंकण्याची आम्ही अपेक्षा करतोय तरी आम्ही ट्राय करू. आमची तयारी सुद्धा सुरू आहे त्याप्रमाणे. धन्यवाद. दोन ओव्हरला जी फलंदाजी झालेली आहे 2 षटकामध्ये 20 धावा आम्ही जमवलेल्या आहेत. आमचं टार्गेट आहे ते 50 धावांचं आणि जर 50 धावा आम्ही जमवल्या तर नक्कीच आम्ही विजयश्री खेचून आणणार आणि अंतिम सामन्यावर आमचं वर्चस्व असणार आहे. धन्यवाद.
सुंदर खेळले वैभव विधाते. सुंदर क्षेत्ररक्षण अंमल सावंके. दोन धावा. आपण डिसिजन घेतली पुणेमध्ये बोलू नका. मगाचा दोन नो दिला तेव्हा दोन 36 या त्याला 30 कोण बंद करा सगळ्या भाऊ त्याला. दोन धावा. रमेश सर म्हटले बरोबरचा बरोबरच.
सिंगल धावा, सिंगल 1 रन, 4 बॉल. सोळा धावा. लास्ट बॉल दुसऱ्या ओव्हर मधला 16 धावा. 4 धावा. हा दोन्ही एकदम घे, दोन्ही एकदम घे. मालक होतो आणि पहिल्या मालकामध्ये आम्ही जिंकलेलो आहे. हा अतिशय आनंद आहे. प्रेक्षकांनी आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. तुमच्या टीम मध्ये कोण कोण खेळलं? आमच्या टीममध्ये सगळेजण खेळलेले आहेत. प्रत्येकाचा परफॉर्मन्स इतका चांगला आहे. ज्याची त्याची जबाबदारी दिली त्यांनी प्रत्येकाने पार केलेली आहे. आमचा तो जो ओपनिंग बॅट्समन आहे प्रमोद क्षीरसागर याला दिलेली जबाबदारी त्यांनी अतिशय उत्कृष्ट. संदीप क्षीरसागर बॉलर त्याला दिलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्ट. आणि आमच्या ऑलरेडी सगळ्या टीमनी फिल्डिंग असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल या प्रत्येकाने आपापली जबाबदारी खूप चांगली केलेली आहे. सगळ्या टीमचा आभारी आहेत.
कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. आता दुसरा उत्कृष्ट फिल्डर, मी गोलंदाज घेणार नाही, उत्कृष्ट फिल्डर, जो फिल्डर दुसऱ्या संघातला असून सुद्धा त्यांनी आपल्याला बॅटिंगची अपेक्षा नको, बॉलिंगची अपेक्षा नको, तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग करून समोर ज्या संघाने त्याला विकत घेतलं त्या संघासाठी त्यांनी आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण केलं. असा अमोल साळुंके याला बेस्ट फिल्डरचा पारितोषिक मिळालं. अमोल साळुंके, अमोल साळुंके जर आज नसेल, अंकुश त्याचा आहेत, अंकुश त्याचा, अमोल साळुंके याला उत्कृष्ट असा फिल्डर असं पारितोषिक मिळत आहे अमोल साळुंके. तर त्याचा सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय कारंडे कुठे असतील त्यांनी पुढे यावं. अमोल साळुंके उत्कृष्ट फिल्डर, जवळजवळ 7 चौकार त्यांनी वाचवलेले आहेत. तिसरा जो पुरस्कार आहे तो उत्कृष्ट गोलंदाज. आता या गोलंदाजीमध्ये जे सेमीफायनल आणि फायनल मध्ये त्याच्या गोलंदाजीवरती एकी हाताने त्याने सामना फिरवला असा हा गोलंदाज हा अनिल क्षीरसागर असून संदीप क्षीरसागर आहे. संदीप क्षीरसागराचं स्वागत. संदीप क्षीरसागरांनी पुढे यावं. ही जी चुरस होती की संदीप क्षीरसागरला द्यावा का अनिल क्षीरसागरला द्यावा, पण संदीप क्षीरसागरची फायनल मध्ये जी कामगिरी केलेली आहे, म्हणजे एक ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देऊन त्यांनी एके हाती पूर्ण आपला सामना आहे तो आपल्या बाजूने झुकवलेला आहे. तरी संदीप क्षीरसागरांना गोलंदाज म्हणून आपण हा पुरस्कार देत आहोत. कृष्णा साळुंके आपले जे मंडळाचे अध्यक्ष आहेत ते कुठे असतील त्यांनी पुरस्कार. आता जो संघ द्वितीय आलेला आहे, जो संघ द्वितीय आलेला आहे, जो विजय नांदेकर यांचा संघ, त्या संघाचे कर्णधार कोण असेल त्याने पुढे यावं आणि संघ मालक असतील तर त्यांनीही पुढे यावं. तर आपल्या जे आजच्या कार्यक्रमासाठी जे संघ ज्यांनी निवडले आहे त्याचे संघाचे संघ मालक कृष्णा साळुंके, भाऊ आयरे आणि चंद्रकांत भागवत यांना मी विनंती करतो की आणि हे जे पारितोषिक आहे ते उपविजेते संघ विनंती करतो की तुमचा अनुभव थोडा 2 शब्दामध्ये आपल्या टीमचं स्पिरिट वाढवायचं आहे. माझा संघ सुपरस्टार माळुंगे हा संघ होता माझा. शेवटपर्यंत चांगले माझ्या प्लेयरनी मला साथ दिली. तरी सुद्धा सेमीफायनलला मी थोडी आमची अवघडच झाली, तरी सुद्धा आम्ही ती काढली. नंतर आम्ही फायनलला पोहोचलो. फायनलला सुद्धा खूप टफ फाईट झाली आमच्यामध्ये. तरी सुद्धा आम्ही जिंकण्याची जिद्द होती पण ती नाही पूर्ण झाली. तरी पण आम्हाला सेकंड प्राइज भेटलं. तरी आम्ही नेक्स्ट टाइम आम्ही फर्स्ट प्राइज मारू ही अपेक्षा आहे आमची. धन्यवाद. संघाचे जे स्पर्धा तो म्हणजे जो संघ विजेता आहे त्या कर्णधार, संघ मालक आणि संघ खेळाडू त्यांनी इकडे यायचं सगळ्यांनी. त्याचबरोबर ज्या आज या 5 टीमचे जे संघ होणार आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. जे संघ मालक आहेत जसे भागवत, चंद्रकांत भागवत, कृष्णा साळुंके, सुरुवातीला
या संख्या दिवसाचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांनी एक सामना जिंकला होता, एक सामना ते हारले होते आणि आजच्या दिवसाचे त्यांनी सगळेचे सगळे सामने जिंकलेले आहेत. सगळेचे सगळे सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्या म्हणजे 6 संघामध्ये मेन म्हणजे संघ कर्णधार आणि संघ मालक भाऊ यांचे योगदान खूप जास्त आहे. आपल्या टीम मधील सर्व खेळाडूंना उत्साहन देणं, मुलाला उत्साहन देणं ते म्हणजे विशेष. संदीप क्षीरसागर आहेत, सुदेश भागवत आहेत, गणेश मोरे मुंबईतून 4 दिवस तयारीसाठी आलेले इकडे. तर या सगळ्यांनी जी एक संघ करून जी आज ही फायनल मारलेली आहे त्यासाठी सर्वांनी सर्व खेळाडूंनी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करायचंय आणि टाळ्या वगैरे त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचंय. आपले जे संघाचे संघ मालक आहेत नामदेव कारंडे, कृष्णा साळुंके, चंद्रकांत भागवत यांना मी विनंती करतो की त्यांना तुम्ही चषक द्यायचंय. प्रथम पारितोषिक किती 20 का 25 आहेत आणि संघ कर्णधार आहे त्यांना आपल्या मंडळाकडून 20,000चं पारितोषिक पदक आहे. या 20,000चं पारितोषिक यांना देत आहे. विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. या स्पर्धकांसाठी सगळे खेळाडू जे हारलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे उत्साह वाढवण्यासाठी संघ मालकांसाठी खेळाडूंसाठी 2 शब्द बोलावे. धन्यवाद. आमच्या वाडीतले सगळे संघ मालक हे आमचे सगळे सहकारी, मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईकच आहेत आणि सर्वांनी आम्ही म्हणजे मन मिळवलं आणि काही असं जोरात अशी ईर्ष्या असते जिंकण्याची, परंतु प्रत्येकाला वाटत असं जिंकायला पाहिजे. कारण हारवायची बोला तर सगळे आमचे सगळे बरोबरचेच नातेवाईक होते, परंतु आम्ही जिंकलो, आम्ही विनर आहोत हे आम्ही विसरून चालणार नाही. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. धन्यवाद. खिचाट केल्याशिवाय